I met Takshashila for the first time, I found a very spontaneous, wide smile on my face. And today, on 11th May, I am very excited to start my life with her. There are many qualities that I like about him, but the main quality which I love the most is he always takes my side. In his family, in my family, no matter what happens anywhere, he is always with me and he always says, I'm with you, you don't have to worry about anything else. कैसा लग रहा है शादी है तुम्हारी? अच्छा लग रहा है. ऐसा मत करो, जरा दूल्हा दुल्हन है ना. हाँ, जरा एकदम व्यवस्थित. दूर दूर रहो मुझसे. व्यवस्थित नाही बघू शकत मी आता. क्यों? प्यार हो गया ना? Ladies and gentlemen, in a world where hearts find their match and souls unite in harmony, today we witness the union of two remarkable individuals. This is the celebration of love, commitment, and two beautiful souls coming together. पीछे नहीं लेना है. फिर आगे This is रखना है my क्या वो? lut, this is my क्या बोलते हैं आजकल लुक. तो लगा तो मैंने इधर इधर जो आता है वो इधर नहीं आने देना है. ऐसा करना है. ठीक है, ऐसे करना है ना, लिटिल सॉफ्टली. It is our absolute joy and honor to invite the wonderful couple, Dr. Takshashila and Dr. Akshay. Our families know that we both share a very good bond, but when we had a pre-wedding shoot, the photos came and everybody saw our chemistry, and then people were really like questioning me every time, is this really arranged marriage? So we both felt really good that people are also seeing our bond. So that day and that moment was very special for both of us. This is my sister's wedding, Dr. Takshashila Bansode. She is the biggest event in all of our lives. आमच्या घरातली ती पहिली मुलगी आहे and she is the most loved child. My sister's getting married today. I am just so happy, can't hold my emotions. भोले मुझसे पास बैठो सारी सारी रतिया कोई काज मगर से करूं मोरे मोरी बाह देखे सारी सारी सखिया मैं तो लाज के मारे मरूं आए तो है क्यों लाज नहीं 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 मैं तो तुमसे हूँ हार गई खंडरायाच्या लग्नाला नवरी नटली सुपारी फुटली
मुलगी आमच्या या जनरेशनमधली. तिला कंटिन्युअसली कोणी ना कोणी घ्यायचंच, असं कोणाच्या ना कोणाच्या अंगा खांद्यावर राहायची ती, कारण पहिलंच मूल असल्यामुळे सगळ्यांची लाडकी. लहानपणापासनं आत्तापर्यंत मी आणि नीतूताईनी तिचा खूप मार खाल्लेला आहे. नाव वी आर पासिंग इट अहेड, सो ऑल द बेस्ट जीजू. जेव्हा तक्षशिला जन्मली आम्ही सर्वजण फार आनंदी होतो, कारण की बऱ्याच वर्षानंतर नेक्स्ट जनरेशनमध्ये एक मुलगी जन्माला आली होती. आज सुद्धा आम्हाला लक्षात आहे की तक्षशिलाचे जेवढा आम्ही लाड केलेला आहे, मला नाही वाटत की आम्ही कोणत्या तेवढ्या एक पुतण्या किंवा भाच्या भाचींचा केलेला आहे. ती जे डॉक्टर झाली, तिच्या वडिलांची इच्छा होती माझी मुलगी डॉक्टर झाली पाहिजे. तक्षशिलाला पहिलं जगात जन्माला आल्यानंतर पहिली घेणारी मीच आहे, त्याच्यामुळं तक्षशिला ही माझ्या खूप जवळची आहे. जसं माझं लेकरं आहेत त्याप्रमाणे तक्षशिला मला वाटते. दोघांनी चांगला सुखी राहावं, निरोगी राहावं आणि चांगली प्रगती करावी जीवनामध्ये, एक नावलौकिक मिळवावा आपल्या क्षेत्रामध्ये. तर एकदा शाळेतून घेऊन येत असताना की आम्ही थोडंसं थकलो होतो, ती आम्ही गाडी बाजूला लावली आणि बाजूला थांबलो. तिथे पोलिसाचा राऊंड आला आणि पोलिसांनी आम्हाला थांबवलं, विचारलं की तुम्ही इथं काय करताय, कोण आहेत तुम्ही? तर म्हणलं आम्ही नवरा बायको आहेत. म्हणे सिद्ध करा, कसं काय? अरे म्हणलं लेकरू आहे बरोबर. हां, नाही म्हणे तुमचं कशावर असू शकतं. असं अशा प्रकारचा इन्सिडेंट झालेला आहे. त्यावेळेस चांगली धांदळ उडाली होती. जाने तू हाँ जाने है जमाना जी, नजरें उलझा के हमें तुमको उलझाना जी. आए ना हाथ आए ना, हो चल चल रे चल ओ गुजारिया. जब देखो बनारी लाल पीली अखियाँ, जब देखो बनारी लाल पीली अखियाँ, नहीं डरता भले ही डरो अखियाँ, नहीं डरता भले ही डरो अखियाँ.
दिवस आला ज्याचा आम्ही दोघं पण वेट करत होतो. 29 नोव्हेंबरला आम्ही दोघं भेटलो होतो. मला ते बघायला आले होते आणि जेव्हा ते आले त्यावेळेस मला असं वाटलं होतं की खूप खडूस माणूस आहे. कारण ते जास्त बोलत नव्हते, खूप असे शांत होते. मग आम्ही कॉलवर बोललो तेव्हा मला त्यांचा स्वभाव समजू लागला. आमच्या दोघांची बॉन्डिंग इतकी छान जमली की आतापर्यंत कोणालाच वाटत नाही आमचं अरेंज मॅरेज आहे. सो मला खूप छान वाटतं आहे आणि मी नर्वससुद्धा आहे की आज फायनली तो दिवस आलेला आहे. बट आय एम व्हेरी एक्सायटेड पुढच्या प्रवासासाठी. मी सिंगल असताना गाडीवर सिंगल सीट जायचो, पण आता आजपासून यापुढे तक्षशिला माझ्या बॅक सीटला असणार. नेहमी जिथे मी आता ट्रॅव्हलिंग करायचो, याच्या आधी सोलो ट्रिप असायच्या, पण यापुढे आता नेहमी तक्षशिलासोबत जग फिरण्यात मला खूप मजा येईल. आय ऑलवेज लुक्ड इन टू हर आईज अँड ऑलवेज मेड अ स्ट्रॉंग कमिटमेंट दॅट I will love her always through any situation. Whatever comes, I will love her in the hardest of the ways through firm. Takshashila, I will never leave you alone. I will love you like hell and heaven. I love you so much. एवढं छान सगळं लग्न होतंय. हां. अशी कोणती गोष्ट जी तुला असं वाटते की ही मिसिंग आहे, ही पाहिजे होती? माझे पप्पा. माझे पप्पा आणि माझे आजोबा दोघं पण खूप खुश झाले असते हा दिवस बघून. खूप आठवण येते दोघांची पण. माझे पप्पा आधीपासून प्लॅनिंग करायचे की ऋतूच्या लग्नात असं करू तसं करू. माझे आजोबा खूप एक्सायटेड होते की घरातली पहिली मुलगी आहे, आपण तिचं लग्न असं करू तसं करू. आज हे लग्न बघून किंवा मला बघून किंवा त्यांच्या जावईला बघून ते खूप खुश झाले असते. सर्वांची लाडकी, पप्पांची तर खूप लाडकी. मोठी झाल्यानंतर तिचे स्वप्न पूर्ण व्हायची वेळ झाली. नियतीने उलट खेळ खेळला आणि पप्पा आमच्यातून निघून गेले. तरीसुद्धा खंबीरपणे आम्ही सर्वांनी आणि तिने स्वतः तक्षशिलाने खूप अभ्यास केला, मेहनत घेतली आणि ती डॉक्टर झाली आणि पप्पांचं स्वप्न तिनं पूर्ण केलं. माझी मम्मी आधीपासून पप्पांवर खूप डिपेंडेंट होती. मम्मीनी पप्पांशिवाय काहीच केलं नाही आहे. आधी सगळं पप्पा म्हणतील तसं. मम्मी टीचर होती, सगळं होतं, बट सगळे कामं आधी पप्पा करायचे. पप्पा गेल्यापासून मम्मीनी इतके कामं केलेत किंवा इतकी स्ट्रॉंग राहिली आहे की मी स्वतःला मम्मीच्या जागेत कधीच इमॅजिन नाही करू शकत. सगळे कामं करते मम्मी, सगळ्या लोकांशी डील करते, बँकमधल्या लोकांशी, घरी काम करणाऱ्या लोकांशी, कोणाशी पण क्या कॉन्फिडेंटली डील करते मम्मी. सो आय एम व्हेरी प्राऊड. आता तर मला तिचं इतकं म्हणजे असं कौतुक वाटते की पप्पा गेल्यानंतर पप्पा जाणे म्हणजे ही खूप मोठी दरी होती आमच्या आयुष्यातली, पण ती अतिशय खंबीरपणे उभी राहिली. याबद्दल तिचे मला खूप कौतुक वाटते आणि अशी मुलगी जन्माला यावी याचं फार मला कौतुक वाटतं. बरेच लोक असं म्हणत होते की आता वडील नाही आहेत, कशाला एवढं तुम्ही खर्च करताय, कशाला एवढं सगळं करताय तुम्ही तामझाम. पण माझ्या मम्मीचं होतं की माझ्या मुलीसाठी मी जे स्वप्न बघितले होते ते मी पूर्ण करणार. सो मम्मी प्रत्येक गोष्ट करते माझ्यासाठी. माझ्यासाठी मम्मीने खूप केलं, माझं खूप टँट्रम सहन केले, प्रत्येक गोष्ट सहन केली. आणि एवढ्या शेवटच्या 3-4 महिन्यात तर मम्मीने मला एक काम करू दिलं नाही घरात, जागेत बसून दिलं. कारण मम्मीला असं वाटत होतं की तू राहणारच नाही आहे घरात, तू जोपर्यंत आहे तुझा खूप लाड करेल. सो मला खूप आठवण आहे मम्मीची. आय लव्ह यू. Doing it for her, no matter how many people I have to deal with, no matter what obstacles came in the way, it always feels like this is what I was supposed to do because dad is not here. Just don't know how to tell her how much I love her because I don't know how to put it in words. And I hope ती आता गेल्यावर as much as I don't say it, but it's going to be very difficult for me. But I'll always somehow find a way to get around her and go see her or something. I know how beautiful this is going to be, and I wish them all the fun, all the love in the world to come to them. Happy married life, Didi and Jiju. तुझं नाव बघू, काढले की नाही काढले? TAKSHAY. इधर कहीं तो छुपा हुआ है. ऐसे छुपा नेम निकालते हैं क्या? मैंने कितना खुल्ला निकाला मैंने.
நானே வாரேன் மீண்டும் வருவேன் மாலை மாற்ற உன்னை தேடி நானே வாரேன் மீண்டும் வருவேன் உந்தன் கையால் தாளியேந்த நானே வாரேன் மீண்டும் வருவேன் மாலை மாற்ற உன்னை தேடி நானே வாரேன் மீண்டும் வருவேன் மாலை மாற்ற உன்னை தேடி நானே வாரேன் மீண்டும் வருவேன் உந்தன் கையால் தாளியேந்த நானே வாரேன் மீண்டும் வருவேன் ॲक्च्युली हे सगळं अरेंज मॅरेज आहे. आम्हीच तिचं अरेंज केलं आहे सगळं. परंतु आमच्या जावाई जे आहेत ते एवढं तिच्यावरती प्रेम करतात की आम्हाला म्हणजे आम्हालाच थोडंसं कुठेतरी वाटतं की हे खरोखर अरेंज मॅरेज आहे का. त्यामुळे ते भविष्यातही तिला असेच सुखी ठेवतील, आनंदी ठेवतील. माझा मुलगा डॉक्टर अक्षय आणि सुशीला यांचा आज परिणय सोहळा अत्यंत चांगल्या रीतीने पार पडला. आम्हाला त्याच्यावर खूप आनंद होतो आहे. तो डॉक्टर आहे, त्याला पत्नीसुद्धा डॉक्टरच मिळाली. त्यांच्यामुळे त्यांचं म्हणजे व्यवस्थित जुळून येईल अशी आमची अपेक्षा आहे. त्यांनी आपलं वैवाहिक जीवन चांगल्या रीतीने पार पाडावं, सुखी राहावे हीच आमची आईवडिलांकडून अपेक्षा राहील. मी तरी सध्या तरी एक वेगळं एक्साइटमेंट आहे की थर्ड वन इज कमिंग टू होम. ते आहे कोण? तक्षशिला काकू, बरोबर है ना. ते पण खूप छान आहेत, डॉक्टर आहेत. तिला जे डॉक्टरच पाहिजे होते स्थळ, असं स्थळ तिला मिळालं. त्यामुळे अतिशय आनंद झालेला आहे. समोरची पाहुणी मंडळी अतिशय चांगले आहेत. तिचे सासू सासरे खूप चांगले आहेत. दोघांनी आपल्या आयुष्यामध्ये खूप सक्सेसफुल व्हावं आणि त्यांनी छान एक हॉस्पिटल उभं करावं, म्हणजे तिच्या पप्पांची इच्छा पूर्ण होईल अशी एवढंच एक मनोमन इच्छा आहे. जे जावई बापू आहेत तर ते खूपच मनमिळावू आहेत, फ्रेंडली आहेत. असं वाटत नाही किंवा ते जावई आहेत. खूपच एकदम मुलासारखे आणि एकदम खूपच चांगला स्वभाव आहे त्यांचा. आणि त्यामुळे असं वाटत नाही किंवा ऋतू गेली कुठे कोणाच्या घरी तर दुसऱ्याच्या घरी जाते असंही वाटत नाही आहे. खूप चांगलं अशा प्रकारचं पुढचं आयुष्य जाणार आहे. तिच्या भावी आयुष्यासाठी खरोखर आमच्या दोघांकडून शुभेच्छा. आय स्टील कॅनॉट बिलीव्ह. आतापर्यंत मला विश्वास नाही होतो आहे. आम्ही लहानपणीपासून एकत्र राहिलो आहे, एकत्र मोठे झालो आहे. आज तिला मंगळसूत्र आणि सिंदूरमध्ये बघून आय फेल्ट कम्प्लिटली वियर्ड. एवढी मोठी दिसती आहे. बट आय एम व्हेरी व्हेरी हॅपी फॉर हर अँड जीजू. शी विल ब्रिंग कलर्स टू हिज फॅमिली. तू खूप लाडकी आहे सगळ्यांची. माझी तर खूप लाडकी होती. त्याच्यामुळे ऋतू माझ्यासाठी खूप स्पेशल आहे आणि स्पेशल राहील. लव यू ऋतू. कैसा प्यार तू जताए, कैसे पास मेरे आए. कैसा प्यार तू जताए, कैसे पास मेरे आए. मैंने पाऊँ तेरे दिल की चोरियाँ मैं तेरी हो गईयाँ. हाँ मैं तेरी हो गईयाँ. मैं तेरी हो गईयाँ. हाँ मैं तेरी हो गईयाँ. लाग ऐसी लागी रहन सारी सारी जागी. तेरी लाग कैसी माहिया तूने ही की मन मानी, एक भी न मेरी मानी. ऐसे क्यों सताया माहिया. कैसे तुझको ये बताए कि हम जी नहीं पाए. कैसे
ये बताए, हाँ हम जी नहीं पाए, जान लेती थी तेरी मेरी दूरियां, मैं तेरी हो गया, मैं तेरी हो गया, मैं तेरी हो गया, मैं तेरी हो गया. आता खरं तर ती दूर जाते आमच्यापासून, याचं खरोखर फार दुःख होतं आहे. एक फेज असा असतो की काका म्हणून नव्हे तर वडिलांची भूमिका मला पार पाडायची होती. तिला कुठेही कसल्याही प्रकारची अशी वाटली नाही पाहिजे खंत की आज जर पप्पा असते तर हे झालं असतं, किंवा पप्पा जर असते तर हे होऊ शकलं असतं, असं मनातही विचार तिच्या येऊ नये या दृष्टिकोनातून आपण सगळं नियोजन केलं. आणि खरोखर मला आनंद होतो आहे की आज अतिशय चांगलं अशा प्रकारे तिचा लग्न सोहळा या ठिकाणी आपण संपन्न केला, पार पाडला. तिचे जे जावई बापू आहेत तर ते खूपच मनमिळाऊ आहेत, फ्रेंडली आहेत, असं वाटत नाही किंवा ते जावई आहेत. खूपच एकदम मुलासारखे आणि एकदम खूपच चांगला स्वभाव आहे त्यांचा. आणि त्यामुळे असं वाटत नाही किंवा ऋतू गेली कुठे कोणाच्या घरी तर दुसऱ्याच्या घरी जाते असंही वाटत नाही आहे. खूप चांगलं अशा प्रकारचं पुढचं आयुष्य जाणार आहे. तिच्या भावी आयुष्यासाठी खरोखर आमच्या दोघांकडून शुभेच्छा. बुरा लग रहा है तुझको? बुरा मेरे को है बिल्कुल. अरे मैं तो खुश हूँ एकदम. देखो मालूम है, जैसे ऋतु तय अपने को लाइन में खड़ा करके मारती थी, अभी उसमें एक और मेंबर ऐड होने वाला है. हाँ हाँ वो तो है, नाम मैं नहीं लूँगा नहीं तो मेरी पिटाई हो जाएगी. तुमचा एक नवीन प्रवास चालू झाला आता लग्नाचा, तो खूप छान असणार आहे. मस्त एन्जॉय करा दोघं पण. म्हणजे आम्हाला जर काही गरज असली डॉक्टरची तर आम्ही नक्कीच त्यांचं सजेशन घेणार आहोत. ऑल द बेस्ट रितू अँड अक्षय. हॅपी मॅरिड लाईफ. आणि तक्षशिलाला तिच्या भावी आयुष्याबद्दल खूप खूप शुभेच्छा. आम्ही नेहमीच तक्षशिलासोबत आहोत. देव करो की तक्षशिलाला सर्व सुख आणि समृद्धी मिळो. असं सगळ्या गोष्टी तिच्या मनाप्रमाणे होत गेल्या, लग्न पण मनाप्रमाणे होतं आहे, सगळं चांगलं होतं आहे. तिच्या भावी आयुष्यात सगळं चांगलं हो हीच सदिच्छा तिला. टुडे शी इज गोईंग. इट फील्स व्हेरी इमोशनल. आय एम व्हेरी इमोशनल. इट फील्स व्हेरी वियर्ड बट okay. Of course it's very emotional. She's going. We're gonna miss her a lot. I'm going to miss coming back home and just attacking her with kisses. But happy married life. I'm very 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 happy for you and all the best, Jiju. You have taken up a great responsibility. तूने ही की मन मानी, एक भी न मेरी मानी, ऐसे क्यों सताया माहिया. कैसे तुझको ये बताए कि हम जी नहीं पाए. कैसे तुझको ये बताए, हाँ हम जी नहीं पाए, जान लेती थी तेरी मेरी